आपण आता सेल्स बद्दल बोलणार आहोत. तर शरीरामध्ये ज्या सेल्स असतात त्या 3 प्रकारच्या असतात. सोमॅटिक किंवा बॉडी सेल्स, स्टेम सेल्स. आता या दोघांना का एकत्र ठेवलंय? कारण जेव्हा आपण पहिल्यांदी आईच्या पोटात बाळ होतो तेव्हा पहिल्या ज्या सेल्स होतात त्या स्टेम सेल्स होतात. आणि जसं जसं आपण बाळाच्या शरीराचा आकार घेत जातो तर ह्या स्टेम सेल्सच्या नर्व सेल्स होतात, ब्लड सेल्स होतात आणि लिव्हरच्या ऑर्गन्सच्या सेल्स होतात. त्यामुळे ह्या स्टेम सेल्स आहेत त्या पेरेंट सेल्स आहेत आणि त्याच्यानंतरच ह्या बॉडीच्या सेल्स बोलतात. त्याला आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो. सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडीमध्ये असलेल्या सगळ्या सेल्स. आणि त्या कुठल्या सेल्समुळे झालेल्या? स्टेम सेल्समुळे. नंतर दुसऱ्या प्रकारच्या सेल्स आहेत त्या जर्म किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स आहेत. तर मुलगा असेल तर त्याच्याकडे जर्म सेल असेल त्याला स्पर्म म्हणतात आणि मुलगी असेल तर तिच्याकडच्या जर्म सेलला एग म्हणतात. म्हणजे ह्या सेलमुळे मुलगा वडील बनू शकतो आणि ह्या जर्म सेलमुळे मुलगी आई बनू शकते. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स इन आवर बॉडी. सोमॅटिक सेल्स, बॉडी सेल्स make up all internal organs, skin, bones, blood, connective tissues, etc. आपल्या शरीराचे सगळे जे ऑर्गन्स आहेत, डोळे, नाक, जीभ वगैरे, ह्याच्या ज्या सगळ्या सेल्स आहेत त्याला सोमॅटिक सेल्स म्हणतात. स्टेम cells are special human cells that are able to develop into many different cell types. तर ह्या काय स्पेशल ह्युमन सेल्स आहेत आणि ह्या कधी येतात? जन्माच्या वेळी येतात आणि मग त्या वेगवेगळ्या सेल्सचे फॉर्म घेतात. जर्म सेल्स टेक पार्ट इन रिप्रोडक्शन. आता काय आहे की बॉडी ग्रो होत जाते ना. आपण एकदम छोटं बाळ असतो, मग हळूहळू छोटा मुलगा किंवा मुलगी होतो, मग बाई होते. अशा रीतीने सारखी शरीराची वाढ होत असते. तर ती वाढ कशामुळे होत असते? कारण या सेल्स डिव्हाइड होत असतात. सेल्स डिव्हाइड होतात म्हणजे काय? एकाच्या 2, 2च्या 4 असे होतात. तर सेल डिव्हिजन कशासाठी नेसेसरी आहे? 3 कारणे. फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ आवर बॉडी, शरीराच्या वाढीसाठी, आपलं बॉडी डेव्हलप होण्यासाठी. टू रिपेअर डेड अँड डॅमेज टिश्यूज. आता जशी शरीराची वाढ होत जाते ना तसे आपल्या शरीरातले काही टिश्यूज आहेत. टिश्यूज म्हणजे सेल्सने ते बनवलेल्या गोष्टी असतात ज्यांनी आपले बोन्स बनतात किंवा ज्यांनी आपले ऑर्गन्स बनतात. तर ते काही दिवसांनी ते असे मरून जातात किंवा त्यांना डॅमेज होतं. तर त्या नवीन ज्या सेल्स असतात त्या रिप्लेस करतात या डेड आणि डॅमेज टिश्यूजना. किंवा आपल्याला जर खरचटलं, जखम झाली, तर ती जखम भरून येण्यासाठी सेल डिव्हिजन खूप महत्वाची आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय? रिप्रोडक्शनसाठी. रिप्रोडक्शन म्हणजे बाळाला जन्म देण्यासाठी आणि बाळाच्या ग्रोथ होण्यासाठी सेलची डिव्हिजन खूप महत्वाची. आता सेल डिव्हिजन आहे ना ती 2 प्रकारे होते. मायटोसिसने होते आणि मियोसिसने होते. मायटोसिसने सोमॅटिक आणि स्टेम सेल्स डिव्हाइड होतात आणि मियोसिसने जर्म सेल्स डिव्हाइड होतात. देर आर 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन as mitosis and meiosis. Mitosis occurs in somatic cells and stem cells of the body. Meiosis occurs in germ cells. आता पुन्हा जरा सेल्स डिव्हिजनच्या अगोदर आपण ज्याचा अभ्यास केलाय ते जरा बघूया. जेव्हा पहिलं बाळ जन्माला येतं तेव्हा आईकडून आणि बाबांकडून 23 असे 46 क्रोमोसोम्स बाळाला मिळतात. एव्हरी ह्युमन सेल हॅज 46 क्रोमोसोम्स इन 23 पेअर्स. 1 क्रोमोसोम इज फ्रॉम फादर अँड 1 इज फ्रॉम मदर. एक बाबांच्याकडून येतो, एक आईकडून येतो. आणि हे प्रत्येक सेलमध्ये हे क्रोमोसोम्स असतात. आता हे क्रोमोसोम्स कसले बनलेले असतात? तर क्रोमोसोम डीएनएचे बनलेले असतात. तर डीएनएचा एक धागा म्हणून असा तुम्ही विचार केलात ना तर धागा आहे तो असा 8 प्रोटीन्सच्या गोळ्यांना असा गुंडाळला जातो. त्याला हिस्टोन प्रोटीन म्हणतात. आणि त्या धाग्याचा असा दोरा बनतो, म्हणजे जरा जाड धागा बनतो. त्याच्यामध्ये काय असतं?
डीएनए आणि त्याच्या हिस्टॉन प्रोटीनच्या म्हणजे ही अशी मण्यांची माळ तुम्ही म्हटलं ना, तर तशा रीतीने असं जाड धागा बनतो. आणि तो जाड धागा जो बनतो त्याला क्रोमॅटिन फायबर म्हणतात. आणि तो क्रोमॅटिन फायबर आहे त्याचा रीळ म्हणजे क्रोमोसोम. आणि क्रोमोसोम वेगवेगळ्या आकारात येतात, ते तुम्ही बघितलेलंच आहेत गेल्या वर्षी. तर हा जो आकार आहे ना, तो सेल डिव्हिजनच्या अगोदर होतो. एक्स टाईप आकार होतो ना, तो सेल डिव्हिजनच्या अगोदर होतो. आता सेल डिव्हिजन होतं तेव्हा एक्झॅक्टली काय होतं? सेल बिकम्स बिगर अँड रेडी फॉर सेल डिव्हिजन. आणि त्याच्यामधलं सायटोप्लाझम आहे ना, ते वाढतं आणि मोठं होतं. सेलला ना सिग्नल मिळते का आता तुला डिवाइड व्हायचंय. आणि मग ते डिवाइड व्हायला झालं ती मोठी 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 होत जाते. तर ही सेल आहे, मध्ये न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये हे सगळे डीएनए आहे. तर आता जेव्हा सेल ग्रो होते ना, तेव्हा ते डीएनए आहेत ना, ते रेप्लिकेट होतात, म्हणजे ते जवळजवळ डबल होतात. बिफोर सेल डिव्हिजन डीएनए डबल्स. When DNA doubles, each pair of chromosomes have two sister chromatids. आता ह्या इथे आपण बघितलं होतं, हे बघा, हे दोन आहेत ना. आता जेव्हा ते डबल होईल ना डीएनए, हे दोन आहेत, तर प्रत्येकाचा एक्स सारखा आकार होईल. म्हणजे काय, हा आता एकच मोजा आहे असं समजा. हा एक मोजा आहे, हा एक मोजा आहे. त्याच्यानंतर इकडे ना ही मोज्यांची एक पेर होते, इकडे ही मोज्यांची एक पेर होते. पण टोटल नंबर म्हणजे हा एकच असा मोजा तयार होतो, एकच मोजाची पेर आहे असं समजायचं. आणि हे जे दोन मोजे आहेत त्यांना सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? सिस्टर क्रोमॅटिड्स, म्हणजे बहीण, जे चिकटलेल्या बहिणी असतात अशा रीतीने त्यांना म्हणतात. म्हणजे हे जेवढे असतात तेवढेच हे असतात, फक्त इकडे हे डबल झालेले असतात. सेल डिव्हिजनचे दोन प्रकार आहेत, मायटोसिस आणि मिओसिस. मधलं मायटोसिस बघणार आहोत. तर मायटोसिसने कुठल्या सेल्स, टाईप ऑफ सेल्स डिवाइड होतात? तर सोमॅटिक सेल्स डिवाइड होतात. आणि स्टेम सेल्स आहेत त्या मायटोसिसने डिवाइड होतात. तर मायटोसिसचे दोन भाग होतात. पहिलं कायरोकिनेसिस आणि दुसरं सायटोकिनेसिस. कायरो म्हणजे न्यूक्लियस. पहिलं म्हणजे काय, न्यूक्लियसची डिव्हिजन होते आणि नंतर सायटोप्लाझमची डिव्हिजन होते. आता हे बघितलं ना, तर इकडे मध्ये न्यूक्लियस आहे आणि बाहेर सगळं सायटोप्लाझम आहे. तर मायटोसिसमध्ये पहिलं काय होणार आहे, कॅरिओकिनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. पहिलं न्यूक्लियसचे दोन भाग होतील आणि नंतर मग सायटोकिनेसिस, मग सायटोप्लाझमचे दोन भाग होतील. तर आता हे कायरोकिनेसिस आहे ना, त्याचे 4 फेजेस आहेत, म्हणजे 4 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये न्यूक्लियस डिवाइड होतं. तर ते आपण समजून घेऊया. तर पहिली फेज आहे ना, त्याला प्रोफेज म्हणतात. पहिल्या फेजला काय म्हणतात? प्रोफेज. तर आता इथे तुम्ही बघितलं तर इकडे आतमध्ये डीएनए आहे, हे सेल मेम्ब्रेन आहे. तर ह्या सायटोप्लाझम मध्ये ना असे छोटे छोटे रेक्टँग्युलर तुकडे असतात, त्याला सेंट्रिऑल म्हणतात. ते छोटे छोटे असतात, असे असतात. आणि हे जे डीएनए आहे ना, ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे एक प्रकारच्या पिशवीमध्ये ते असतं. आणि त्याच्याबरोबर इकडे मध्ये न्यूक्लियोस असा गोळा असतो. न्यूक्लियस हा गोळा असतो. हे न्यूक्लियस आणि हे न्यूक्लिओलस. न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलस. ओके. आणि हे सायटोप्लाझम. आता तुम्हाला माहिती आहे, सेल मोठी मोठी झाली का हे जे धागे असतात डीएनएचे, असे ते कंडेन्स होतात. कंडेन्स होतात म्हणजे काय, हळूहळू हळूहळू असे गोल 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 गोल, म्हणजे त्यांचं असं रीळ होऊन असं ते एक्स आकारात होतं ना, तशा रीतीने होतं. आणि त्याला इकडे सेंट्रोमीर येतं. आणि ह्या इकडे हे बघा, हे इकडे सेंट्रिओल्स आहेत आणि हे इकडे एक्स टाईप झालेले आहेत ह्यांचे. आणि ह्याला कंडेन्सेशन असं म्हणतात. तर ह्या प्रोफेजच्या 2 फेजेस तुम्ही बघितल्या, तर पहिल्यांदा सुरुवातीला काय होतंय की हे डुप्लिकेट होतात आणि मग ते कंडेन्स व्हायला लागतात. म्हणजे काय, एकमेकाभोवती गुंडाळून ते रीळ करून एक्सच्या आकाराचं रीळ करायला लागतं. आणि त्यांना 2 मग सिस्टर क्रोमॅटिड्स होतात. क्रोमोसोमला 2 सिस्टर क्रोमॅटिड्स होतात.
कायरोकिनेसिस इज कम्प्लिटेड थ्रू 4 स्टेप्स. आपण बघितलं प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टेलोफेज. कंडेन्सेशन ऑफ थिन क्रोमोसोम स्टार्ट. पहिल्यांदा अगदी बारीक पातळ धागे असतात, मग ते असे जाड 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 व्हायला लागतात. ड्यू टू दिस दे बिकम शॉर्ट अँड थिक अँड दे स्टार्ट टू अपियर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे एक्स सारखा तो क्रोमोसोमचा रीळ होतो. सेंट्रिओल्स आहेत ते पण डुप्लिकेट होतात अँड ईच सेंट्रिओल moves to opposite poles of the cell. Nuclear membrane and nucleolus start to disappear. बघा 4 गोष्टी होतात प्रोफेजमध्ये. पहिली गोष्ट काय होते, हे जे धागे असतात ते असे कंडेन्सेशन होऊन त्यांचा एक्सचा आकार होतो. कंडेन्सेशन ऑफ थिन क्रोमोसोम स्टार्ट. कंडेन्सेशन म्हणजे काय, गोल 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 स्वतःभोवती गुंडाळून असे जाड होणं. Due to this, they become short and thick and they start to appear along with their pair of sister chromatids. म्हणजे एक्सच्या आकाराचे होतात. नंतर हे जे सेंट्रिओल्स नावाचे ऑर्गनेल्स असतात सायटोप्लाझम मध्ये, ते 2 टोकाला जातात. कुठे जातात, 2 पोल्स. दे डुप्लिकेट. आणखीन एक सेंट्रिओल असतं, त्याचे 2 सेंट्रिओल होतात, आणखीन 2 टोकाला जातात. Centrioles duplicate and centriole moves to opposite pole of the cell. आणि हे त्याच्या भोवतीचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ना, ज्याच्यामध्ये एक क्रोमोसोम आहे, ते हळूहळू अदृश्य व्हायला लागतं. त्याबरोबर हा जो गोळा आहे न्यूक्लिओलसचा, तो गोळा पण अदृश्य व्हायला लागतो. मायटोसिसची दुसरी स्टेप म्हणजे मेटाफेज. यावेळी काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर्स इन मेटाफेज. प्रोफेजच्या शेवटी न्यूक्लिअर मेम्ब्रेन हळूहळू अदृश्य व्हायला लागलं होतं. मेटाफेजच्या सुरुवातीला न्यूक्लिअर मेम्ब्रेन पूर्णपणे गायब झालेलं असतं. दुसरी गोष्ट काय होते, क्रोमोसोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली व्हिजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड. क्रोमोसोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन म्हणजे काय, आता ती एक्स वाली रिळ कम्प्लीट झालेली असतात, पूर्णपणे ते एक्स सारखे दिसायला लागलेले असतात. आणि एक्स सारखे म्हणजे काय, त्या 2 ज्या एक्सच्या दांड्या असतात त्याला आपण सिस्टर क्रोमॅटिड्स आपल्याला क्लिअरली दिसायला लागतात. नंतर काय होतं, तिसरी गोष्ट, हे सगळे क्रोमोसोम्स आहेत ना, हे तयार झाले की मग ते येऊन बरोबर मध्यावरच्या लाईनीवरती येऊन असे अरेंज होतात. ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन किंवा सेंट्रल प्लेन ऑफ द सेल. म्हणजे ह्या सेलच्या अगदी मध्यावरच्या प्लेनवर येऊन असे तरंगत राहतात. मग नंतर काय होतं, हे सेंट्रिओल बघा, 2 सेंट्रिओल्स झालेले आहेत आणि ते कुठे गेलेले आहेत, असे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला पोल्सला गेलेले आहेत. काइंड ऑफ नॉर्थ पोल साऊथ पोलला असे गेल्यासारखे. तर तिथून ना ते असे दोरे सोडतात. त्याला स्पिंडल फायबर्स म्हणतात. त्याला स्पिंडल फायबर्स असं म्हणतात. आणि ते दोरे आहेत ना, ते ह्यांचा जो क्रोमोसोम्सचा मधला भाग असतो, त्याला आपण सेंट्रोमीर म्हणतो ना, त्या बरोबर मधल्या भागाला जाऊन ते दोरे अटॅच होतात. ओके, हे झालं मेटाफेज. तिसरी स्टेप अनाफेज. आता इकडे काय होतं, हे दोरे ना ह्यांना असे खेचतात. हा सेंट्रिओल हा दोऱ्यांना इकडे खेचतो, हा इकडे खेचतो. तर ते क्रोमोसोम्स आहेत ते बघा असे व्हीच्या आकाराचे होतात. आणखीन हे जे आहेत ना, इकडे क्रोमोसोमल फायबर दाखवले आहेत. मग क्रोमॅटिड्स आहेत त्यांचे अशा, ह्यांना आपण डॉटर क्रोमोसोम्स म्हणतो. म्हणजे ते आता सिस्टर नाही, आता डॉटर झाल्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या झाल्या. सिस्टर चिकटलेल्या असतात. डॉटर एका क्रोमोसोमचे 2 तुकडे होतात तेव्हा त्यांना काय म्हणतो आपण, डॉटर क्रोमोसोम्स म्हणतो. तर अशा रीतीने ते खेचायला लागतात. कुठून असतं, हे दोरे असतात सेंट्रोमीरला असे अटॅच करून वरतून खाली खेचतात. सेंट्रोमीर स्प्लिट अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोसोम सेपरेट. दे आर पुल्ड अपार्ट. त्यांना खेचले जातात इन अपोजिट डायरेक्शन, उलट्या विरुद्ध दिशेला खेचले जातात विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स.
They are pulled apart in opposite direction with the help of spindle fibers. Separated sister chromatids are called as daughter chromosomes. आता हे जे दोन तुकडे झालेत क्रोमोसोमचे सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड त्यांना आता काय म्हणतात, डॉटर क्रोमोसोम्स म्हणतात. क्रोमोसोम्स बीइंग पुल्ड अपियर लाईक बंच ऑफ बनानास. हे असे कसे केळ्याच्या बंच सारखे दिसतात. In this way, each set of chromosomes reach at two opposite poles of the cell. हे सगळेजण कुठे खेचले जातात, अपोजिट पोल्स ऑफ द सेलला खेचले जातात. हे या बाजूला आणि हे वरती ह्या बाजूला. शेवटची फेज चौथी टेलोफेज. तर ह्यावेळी काय होतं, हे ते खेचले गेलेले आहेत ना ते आता असा आकार घेतात. तर ह्याला काय म्हणतात, पुन्हा इथे पुन्हा बारीक व्हायला लागतात. जाडे झालेले असतात ना ते आता दोरे 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 व्हायला लागतात. आणि नंतर पुन्हा ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ना ते अदृश्य झालेलं आपल्याला दिसायला लागतं. तो न्यूक्लियोसोम आहे तो पण अदृश्य झालेला असतो, तो पण येतो इकडे. आणि एक सेंट्रिओल इकडे येतं, दुसरे सेंट्रिओल इकडे खाली जातं. असे ह्याचे वरच्या भागाचे इकडे एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणखीन इकडे काही असे क्रोमोसोम्स जातात आणि इकडे खालच्या भागावरती खाली एक वेगळं न्यूक्लिअर मेम्ब्रेन येतं आणि इकडे वेगळा न्यूक्लियस येतो आणि हे क्रोमोसोम्स इकडे येतात. आणि इकडे हळूहळू असं कॉन्स्ट्रिक्शन होतं. कॉन्स्ट्रिक्शन होतं म्हणजे जरा असा खड्डा पडायला लागतो असा. तर टेलोफेजमध्ये काय होतं, क्रोमोसोम्स विच हॅव रीच्ड ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स नाव. क्रोमोसोम आता कुठे गेलेले आहेत, अपोजिट पोल्सला गेलेले आहेत. दे स्टार्ट टू डिकंडेन्स. डिकंडेन्स म्हणजे काय, कंडेन्स म्हणजे जाड होणं, जाड रिळ होणं, आणि डिकंडेन्स म्हणजे काय, रिळाचा दोरा होणं. दे स्टार्ट टू डिकंडेन्स ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोसोम्स रीच्ड ॲट द पोल्स. आणि ह्यांच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होतं. Thus, two daughter nuclei are formed in a cell. न्यूक्लियसचं प्लुरल आहे न्यूक्लियाय. तर ह्या दोन डॉटर न्यूक्लियर, डॉटर म्हटलं ना का ते सेपरेट असतात. तर एका न्यूक्लियसच्या दोन डॉटर्स झाल्या. वन न्यूक्लियस आणि वन न्यूक्लियस मिळून टू डॉटर न्यूक्लियाय. न्यूक्लिओलस ऑल्सो अपियर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस. हे पण न्यूक्लिओलस गायब झालेलं तर ते पण आता इकडे येतं. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर. स्पिंडल फायबर्स ते दोरे होते प्रोटीनचे ओढणारे ते एकदम अदृश्य होतात. टेलोफेज नंतर कॅरिओकायनेसिस कम्प्लीट्स. म्हणजे न्यूक्लियस पूर्णपणे वेगळं झालं, ते स्प्लिट झालं. कॅरिओकायनेसिस, कॅरिओ म्हणजे काय, न्यूक्लियस. न्यूक्लियस आता एका न्यूक्लियसचे दोन तुकडे झाले. अँड सायटोकायनेसिस बिगिन्स. म्हणजे आता सायटोप्लाझमचे दोन भाग होणार. तर सायटोप्लाझममध्ये काय होतं, सायटोप्लाझमचे असे दोन भाग होतात. सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकायनेसिस अँड टू न्यू सेल्स आर फॉर्म विच आर कॉल्ड एज डॉटर सेल्स. हे असं खेचलं जातं आणि दोन डॉटर सेल्स होतात. In this process, a notch is formed at the equatorial plane of the cell, which deepens gradually. तो नॉच आहे बघा, हे हा जो नॉच आहे तो आपण उभा बघितला होता, आता हा आडवा झालाय आणि मग तो असा खिचला जातो आणि दोन डॉटर सेल्स होतात. which deepens gradually, thereby two new cells are formed. Cytokinesis is completed. प्लांट सेलमध्ये थोडंसं वेगळं होतं. हे सगळं इथपर्यंत ठीक आहे, पण इकडे प्लांट सेल्सला ना बाजूला एक वॉल पण येते, सेल प्लेट पण येते. इन केस ऑफ प्लांट सेल्स, इन्स्टेड ऑफ नॉच अ सेल प्लेट इज फॉर्म. म्हणजे असा नॉच नाही होत, अशी प्लेट होते, is formed exactly along the midline of the cell, and thus cytokinesis is completed. आता मायटोसिस काय? मायटोसिस is essential for growth of the body. Besides, it is necessary for restoration of emaciated body. Emaciated body म्हणजे काय?
अगदी उपाशी राहिलेली बॉडी असते ना, अगदी हाडाचा सापळा झालेला असतो. आणखीन जर आपण जेव्हा त्याला जेवण देतो तेव्हा त्याचे जे सेल डिवाइड होऊन सेल्स ग्रो व्हायला लागतात. आणखीन मग पुन्हा त्याची बॉडी नॉर्मल होते. वुंड हिलिंगसाठी पण मायटोसिस नेसेसरी आहे. ब्लड सेलच्या फॉर्मेशनसाठी पण मायटोसिस नेसेसरी आहे.